हा डाव जरीही बाणाई आणि तुझ्यात खेळला जाणार असला तरीही श्री खंडेराय तिला शिकवणार आहेत, होय ना? तू कोणी साधा बालक नाहीये आणि याची प्रचिती मला अनेकदा आख्यानात आली आहे. मला वाटलंच होतं की तुला हे सारं काही ठाऊक असणार. मी केवळ कयास बांधला कारण श्री खंडेरायांना सारीपाट अत्यंत प्रिय आहे आणि बाणाईला सारीपाटाबद्दल काहीच कल्पना नाही. त्यामुळे श्री खंडेरायच तिला सारीपाट शिकवणार. आणि त्याचबरोबर तू सारीपाट किती उत्तम खेळतेस हे सारांना चांगलंच ठाऊक आहे. पण तो सारीपाटाचा डाव आठव असं तू मला का सांगितलंस? कारण तुझ्या विजयासाठी ते आठवणं आवश्यक आहे. खरं तर या खेळापेक्षा त्या घडलेल्या घटनेची कारण मीमांसा करणं आवश्यक आहे असं मला वाटतं माते. कसली कारण मीमांसा? त्यावेळेला जर मी हा खेळ खेळलेच नसते तर आज ही परिस्थिती आलीच नसती. नाही माते, तू सारीपाटाचा तो डाव खेळली नसतीस तरीही बाणाईचा विवाह श्री खंडेरायांशी झालाच असता. मला तुला हेच सांगायचं आहे. काय बोलतोयस तू हे गणेश? तू अमान्य केलंस तरीही हे सत्य आहे माते आणि त्याचा तू स्वीकार कर. आणि अशा घडण्यालाही काहीतरी प्रयोजन नक्कीच असणार. नाही, ते शक्य नाही. जर हे सारं घडणारच आहे, हे आधीपासूनच ठरलेलं आहे, परमनियतीने जर हे लिहून ठेवलं आहे, तर याचा अर्थ हा होतो की माझ्यात आणि बानूत जो सारीपाटाचा खेळ होणार आहे त्याचा निर्णय आधीपासूनच ठरला असेल. मग या साऱ्याचा काय अर्थ? कधी कधी अशा अनपेक्षित गोष्टी घडतात की त्यावेळी परमनियतीच्या मनात नेमकं काय आहे हे सांगता येणंही कठीण होतं. त्या परमनियतीच्या मनात काय आहे हे मला ठाऊक नाही, पण माझ्या मनात काय आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. आणि माझ्या मनात हे आहे की त्या बानूला जेजुरीच्या बाहेर काढायचं. माझ्या संसाराच्या बाहेर काढायचं. माते, मला केवळ तुला इतकंच सांगायचं आहे की जे घडून गेलं ते घडून गेलं. जर तुला जिंकायचं असेल तर हा सारीपाट खेळताना तू आधीचे सारे डाव मात्र आठव. येतो मी. ह्या सारीपाटाच्या खेळात
तू जर जिंकलीस तर हे साम्राज्य, सिंहासन आणि माझे शिवत्व तुला देईल. म्हाळसा हळदी कुंकू घे आणि मी बेल भंडार. खेळ थांबवा. पण का? तुम्ही ही चाल चुकीची खेळली आहे. माझे लक्ष नसताना तुम्ही ही चाल खेळला आहात. म्हाळसा, मला प्रधानजींशी एकांतात काहीतरी बोलायचं आहे. श्री खंडेरायांना सारीपाटाचा खेळ जरी काही क्षण थांबवायचा असेल तरी त्यांना त्यासाठी काहीतरी मूल्य द्यावे लागेल. पण मूल्य काय असेल? बेल भंडारातील 2 सोंगट्या मी माघारी घेतो. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री खगाय नमः. ओम श्री भानवे नमः. ओम श्री भास्कराय नमः. प्रणाम देवी. सूर्यदेव, मी आधी श्री खंडेरायांसोबत सारीपाट खेळले तेव्हा तुम्ही मला सहाय्य केले आहे. यावेळी देखील आपण मला सहाय्यभूत व्हावे. देवी, पण यावेळीस हा सारीपाट गुप्तपणे खेळला जाणार आहे. हो देवी, आपण बानू सोबत सारीपाट रात्री खेळण्याची अट मान्य केली आहे. आणि हा खेळ जर रात्री झाला तर मी आपले सहाय्य कसे करणार? कारण त्यावेळी चंद्रदेव केंद्रस्थानी असतील. हे माझ्या ध्यानातच आले नाही. आपण ही अट मान्य का केलीत देवी? कधी मी त्या बानूला पराभूत करते असे मला झाले आहे. देवी, पण असे चुकीचे निर्णय आपल्या विरोधात जाऊन त्याचा परिणाम खेळावर होऊ शकतो. मग अशा वेळी मी काय करावे? चिंता नसावी. पण श्री खंडेरायांनी आपल्याला जे बीजमंत्र शिकवले आहे त्याचे स्मरण करून आवश्यक त्या देवतेला किंवा पंचमहाभूतांना सांगितल्यास ते आपल्याला सहाय्यभूत होतील. सूर्यदेव, आपण मला अत्यंत महत्त्वाचे सांगितले आहे, पण मला माझ्या कौशल्यावर विजयी व्हायचे आहे. दैवी शक्तींचे मला सहाय्य नको.
खेळात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं देवी. महत्वाचा ठरतो तो केवळ विजय. आज्ञा असाल. बानू, ये बानू, बानू, अगं ये बानू. अरे काय झालं वरडाय? अगं हे काय? काय विचारतोय मी? हे समजा काय हाय? अरे हे अय आजा, अरे काय काय आरडावरडा लावलायस हा? आणि हे काय सारी पण ती बी हत सारीपट? हा हे काय हाय ते तुला ठावाय होय? हा. अरे याला चौसुपी बी म्हणतात. पर ह्यो खेळ आपल्याकडे कोणी खेळ ना. हेच विचारतोय मी. ह्यो हत्त आणि हिच्याकडे कसं? अरे माझं मन रमाया खेळत होते मी. अगोदर सांगायला काय झालं? तुला सांगता येत नाही भाई. आणि हे तुला कशाला होऊ? आणि तुला कुणी सांगितलं? आणि ह्याच म्या ऐकलं होतं. म्हणजे देवासनी बी ह्यो खेळ खेळायला आवडतो हे बी ऐकलं होतं. हे म्या बी ऐकलंय. ह्याच खेळामध्ये देव हरलं होतं आणि चंदनपुरीला निघून आलं होतं. आणि मग म्हाळसा देवीने त्यासने शाप बी दिला होता. हा हे बानू, एक ध्यानात ठेव. हे समज हात ठेवायचं नाही आणि यो खेळ अजिबात खेळायचा नाही. आलं का ध्यानात? हा. अरे चल की चल. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. नाही त्यात काय वाईट वाटायचं. तसं नव्हं. बा आहेत तुमचं, त्यासनी काळजी आहे म्हणून बोले तुम्हासनी ते. वय पण माझं काय होतं हाय हे कुणाच बी कळत नाही. पर ह्या सारीपाटाचा एवढा राग का आहे त्यासनी? कारण म्हाळसाताईं संग देव सारीपाट खेळले आणि हरून माझ्याकडे आले. त्यात नसतं सुरू झालं समज. पर आता त्याचं एवढं कुठं मनावर घ्यायचं? आता त्यानं काय होणार आहे? कधी बी काय बी होईल. कुणी सांगावं? पर खरंच तुम्हासनी ह्यो सारीपाट खेळता येतो वय? नाही. मग काय करत होता सारीपाटा संग? शिकते आहे. एकलंच?
राहू द्या, मी आधी काहीतरी विचारते. तुम्ही बी मन रमत नसेल म्हणून काहीतरी करणारच ना, नाही का? गंगे, माझं मन रमावं म्हणून मी सारीपाट नाही शिकत. त्यामाग काहीतरी कारण आहे. पर ते कारण काय आहे ते विचारू नको. नाही विचारणार, पण मला वाटलंच होतं का तुम्ही उगाच सारीपाट नाही खेळणार. एक विचारू का? तुम्ही रागावणार नाही ना? विचार. तुझ्यावर कशा पाय रागू म्या? देव तुमच्यासाठी चंदनपुरीला आलं, तुमच्या वाड्यावर चाकरी केली. का? तर तुमच्या संगट लगीन करता यावं म्हणून. पर आता तुम्हासनी गडावर नेण्यासाठी काय बी का नाही करत देव? लहान तोंडी मोठा घास आहे, पर माझ्या मनात होतं हे विचारायचं. माझं देव माझ्यासाठी काय करतात हे पुन्हाच निबे ठावं नाही, तर मला ठावा आहे. आणि असं बी होईल काही एक दिवस मी ह्या गडावर त्यांच्या संग संसार करत. कुणी सांगावं? असं झालं तर लई चांगलं होईल बघा. मी आता वाटच बघेल त्या दिवसाची. गंगे, अगं मी आता भर दिसा सपान बघते. आम्ही ह्या गडावर संसार करते आहे देवांसंग. घे प्रसाद, घे. काय झालं? अशी का बसली आहेस तू? इथे तुझ्या सासरी तुझे माता पिता आहेत ह्याची आठवण तरी आहे का तुला? हो, पण तू असं का म्हणतेस? सम्राज्ञी असशील दुसऱ्यांसाठी, आमच्यासाठी मात्र तू आमची लेक आहेस. हो, पण मी कुठे काय म्हणते आहे? म्हणत नाहीस तू, पण आमच्यासाठी तुझ्याकडे वेळ आहे का? का इथे तुझ्याशी बोलण्यासाठी आम्ही परवानगी मागायची? काय अवस्था झालीये माझ्या लेकीची. त्याला संसार म्हणतात का? आम्ही फुलासारखी जपली वाढवली ते असं सवतीचं दुःख झेलण्यासाठी? डोळ्यात पाणी आणू नको, बघू मला. नाही आई, मला असंच कुशीत राहू दे. मला असंच जवळ घे. केव्हापासून वाट पाहते मी तुझ्याशी बोलण्याची. चेहरा पाहिलास का स्वतःचा? किती जागरण करतेस? सारीपाटाचा डाव मांडत होते. कित्येक दिवस झाले मी सारीपाट खेळलेच नाही. पुन्हा पुन्हा सराव करून पाहायला हवा ना. बानूशी सारीपाट खेळून तिला कधी जेजुरीच्या बाहेर काढते असं झालंय मला. यावेळी अगदी तुझ्या मनासारखंच होईल. मी देवीला नवसच बोलले आहे की माझ्या लेकीचा संसार अगदी सुखाचा होऊ दे. लेकीला घेऊन तुझ्या दर्शनाला येईन. माझ्या संसारासाठी मी स्वतः लढते आहे आई. मी झगडते आहे. सतत विचार करून करून थकले आहे मी आता. हो ग, समजतंय मला. मला सांग, कधी होणार आहे आता हा खेळ? ते अजून ठरलं नाही. हो, मग आता का थांबायचं? ठरलं आहे ना, मग मिटवून टाकायचं एकदाच. आता थांबले ना इतके दिवस, अजून काही दिवस. आणि तुझ्या ह्यांचं काय म्हणणं आहे? ते बानूला सारीपाट कसं खेळतात हे शिकवायला जाणार आहेत. देवा, काय म्हणावं या प्रकाराला? आता त्यांनी तिला शिकवायला द्यायचं काय कारण? आणि तू तरी हे का मान्य केलंस? सरळ सांगायचंस ना हे चालणार नाही म्हणून. शिकवू दे काय शिकवायचंय ते. काही झालं तरी माणसाची गाठ आहे. काही भलतं सलतं होणार नाही ना यावेळी? नाही आई, तू केवळ पहा.